रामकृष्ण हरी मंडळी, या आज आपण घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवूया। मोहरी टाकली, जिरे टाकूया, कोथिंबीर टाकूया, अद्रक लसणाची पेस्ट टाकूया, हे चांगलं आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। कमी गॅसवरती मसाला फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घेवड्याच्या शेंगा टाकूया। व्यवस्थितपणे ह्याला आपण वाफवून घेऊया थोडा वेळ। आता थोडा वेळ आपण ह्याला वाफवून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया लाल तिखट, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, थोडासा त्याला परत आपण फ्राय करून घेऊया। आता थोडंसं ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया, थोडंसं गरम पाणी टाकूया। आता ह्याला 15 मिनिटं कमी गॅसवरती वाफवून घेऊया। आपण आता बघूया 15 मिनिटांनंतर भाजी कशी झालेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया शेंगदाण्याचं कूट।